अमृत 2.0 योजनेअंतर्गत मंजूर कास पाणी पुरवठा योजनेद्वारे कास धरण ते सातारा 27 किलोमीटर गुरुत्व नलिका, 16 MLD जलशुद्धीकरण केंद्र आणि 1 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाचा समावेश असून या योजनेतून सातारा शहरास गुरुत्व बलाद्वारे रोज 44 MLD पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे ₹4.5 कोटी वीज बिलाची बचत होणार आहे। त्यामुळे सातारा पाणी पुरवठ्याबाबत आत्मनिर्भर होणार आहे। आप जानते ही हैं मोदी की गारंटी यानी गारंटी पूरा होने की गारंटी। बिलासपुर, शाहूनगर, सदर बाजार, संपूर्ण सातारा शहर या संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होणार तर आहेच। मग मुळची जी शापूर योजना असेल, कन्याडची योजना असेल, या योजना आपल्याला म्हणजे स्टँड बाय ठेवावे लागतील। त्याच्यामुळे जवळपास आपलं लाईट बिलचं जे सेव्हिंग आहे जवळपास 4.5 कोटी जे असतं ते वाचणार आहे शहरात म्हणजे नगरपालिका। आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती ही जी योजना जे जवळपास मगाशी ऐकलं असणारच 27 किलोमीटरची जी पाईपलाईन आहे त्याकरता जवळपास 102 कोटी अप्रॉक्सिमेटली 102 पॉईंट काहीतरी अशी आपण पाईपलाईन या ठिकाणी करणार आहोत। आणि या काळात जो पाणी जो वीज निर्मिती 75 किलोवॉटची होती ती आता 1 मेगावॉटची निर्मिती होणार आहे। त्यावेळेसच्या धरणात आणि आत्ताच्या धरणाची त्यावेळेस 0.05 TMC क्षमतावरचं धरण होतं, आता तेच धरण 0.5 TMCचं होणार आहे झालंय। त्यामुळे 10 पटीने आज त्या पाणी पुरवठा म्हणजे पाण्याचा साठा झालेला आहे। आणि भविष्य काळात कुठल्याही प्रकारे संपूर्ण सातारा नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत पाण्याचा कमतरता येऊ नये याची दक्षता घेण्यात आली। या संपूर्ण हे करत असताना सगळ्यांचं सहकार्य लाभलं, केवळ माझंच नाही सर्व लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणी सहकार्य लाभलं। आणि खास करून मला ज्या ज्या लोकांनी आशीर्वाद दिले सर्वांनी, मी त्याच्यामुळं खासदार या नात्याने मी हे एक काम मार्गी लावू शकलो। आज आता खरं म्हणजे आजचा दिवस चांगला आहे, हा पंतप्रधानांच्या हस्ते हे सगळं झालंय। पण एक मला नक्कीच बोलावंसं वाटतंय की सत्तारूढ आघाडीनं, सातारा विकास आघाडीनं ही योजना करायला दिरंगाई केली। एवढा निधी आपल्याला आधीच मिळाला असता, आत्तापर्यंत सातारकरांच्या नळाला पाणीसुद्धा कास्त वाढीव आलं असतं, पण नियोजन नसल्यामुळं हा सगळा उशीर झाला। शेवटी प्रशासकाच्या काळामध्ये हे काम सुरू होते, म्हणजे निवडून देणाऱ्या लोकप्रतिनिधींना नगरपालिकेतल्या हे करता आलं नाही। शेवटी प्रशासक असताना हे काम इथं पूर्णत्वाला जातंय। आणि आज मगाशी मी ऐकत होतो दामले परत आलेले आहेत, त्यामुळे दामलेंनी उल्लेख सगळ्यांचा केला की माजी अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, म्हणजे सगळे माजी झाल्यानंतर कार्यक्रम होतो, ही दुर्दैवी गोष्ट आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।